हॅलो फ्रेंड्स, आणि व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण प्रिन्स कटचं ब्लाउज इथे कट करणार आहोत। त्यानंतर स्लीव इथे आपण पॅन्ट स्टिच करणार आहोत। त्यासाठी आधी आपल्याला करायचं काय, अस्तर मी पूर्ण इथे 1 मीटरचं घेतलंय। मेन फॅब्रिक आपलं इथे साडीतलं आहे, तर आधी आपण पूर्ण अस्तराची कटिंग करूया, मग आपण इथे मेन फॅब्रिक कट करणार आहोत। तर चेस्ट वाईज अस्तराची डबल घडी घालायची आहे। चेस्ट वाईज आपण डबल घडी घालून घेतली। शोल्डर साठी सरळ लाईन ड्रॉ करायची। कमी जास्त कपडा असेल तर या पॉइंट आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची। बंद बाजूपासून उंची घ्यायची आहे। उंची आपल्याला 13.5 तयार हवी ब्लाउजची, तर या पॉइंटला आपण घेऊया 14.5, म्हणजेच की 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेऊया। शोल्डर घ्यायचं आपल्याला, नॉर्मल ब्लाउज आहे तर या पॉइंटला आपण 5.5 इंचचा आपल्याला शोल्डर घ्यायचंय। मुंडेची उंची 6 इंचचा मुंडेची आपली उंची, या पॉइंटला सरळ 1 पॉइंट द्यायचा आहे। त्यानंतर अर्धा इंच जायचंय आत आणि चेस्टचा चौथा पार्ट, 34 इंचचा चेस्ट घेर आहे। 40.5 याचा चौथा पार्ट आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता बघा, हा जो अर्धा इंच आपण पॉइंट दिलाय, याला आपल्याला तिरकस या पॉइंटला ड्रॉ करायचं आहे आणि इथून सरळ या पॉइंटला। आता इथे बघा, कमर घेर आहे आपला इथे 30 इंचचा, तर 7.5 याचा चौथा पार्ट आणि इथे परत आपण 2 इंचची मार्जिन। पॉइंट मॅच करायचे आणि जी आता जी गोलाई आहे पाठीमागे बघा, आपण अर्धा इंच आत घेतलंय। या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंच बाहेर जायचंय आतल्या पॉइंट पासून आणि हलकीशी आपल्याला गोलाई घ्यायची। हा भाग या पद्धतीने तिरकसा दिसायला हवा, जेणेकरून जो पार्ट आहे तिथे चुनी किंवा मग गोडी इथे पडणार नाही। तर गळ्याचा घेर 2.5 इंचावरती तयार। या पॉइंटला पाठीमागे 4 इंचची पट्टी आपल्याला हवी आहे। 1 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलंय, तर या पॉइंटला बघा अर्धा इंच आपल्या इथे पट्टी फोल्ड जाईल आणि 4 इंचची पट्टी आपल्याला रेडी हवी। तर या पॉइंटला बघा आपण इथे घेऊया 4.5 इंचावरती। 4.5 मी इथे घेतलंय या पॉइंटला। तर बघा, या पॉइंटला 10 इंचचा आपला गळा येतो, तयार होईल 9.5 इंचावरती या पॉइंटला। तर आता बघा, गळ्याचा आकार आपल्याला कसा द्यायचा आहे, आधी तर आहे त्या पॉइंटला आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करायची। आता बघा, नॉर्मल आपण इथे चौकोनी ड्रॉ करून घेतले। आता या पॉइंट पासून 3 इंच आपल्याला जायचंय, 1 पॉइंट द्यायचा आहे आणि हलकासा आपला त्रिकोणी गळा येईल। या पॉइंटने आपल्याला याला इथे ड्रॉ करायचं या पद्धतीने, एक त्रिकोणी शेप मध्ये, बस या पद्धतीने। तर आपण गळा इथे ड्रॉ करून घेतला, याला आपण कट करून घेऊया। तर या पद्धतीने त्रिकोणी नेक आपण इथे कट करून घेतलाय। पाठीमागचा पार्ट आपला इथे कट झालाय। आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे। तर फ्रंट पार्ट आपला आहे प्रिन्स कट वाला फ्रंट पार्ट आहे। तर यासाठी आधी तो उंची आपल्याला जी पाठीमागे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतली होती, तर या पॉइंटला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजेच की पाठीमागच्या पार्टपेक्षा आपण या पॉइंटला अर्धा इंच आपण जास्त घेऊया। आता 13.5 तयार हवी ती 14.5 आपण घेतलं होतं, यात अर्धा इंच वाढवलं, 15.5ची आपण 15.5 इंचावरती आपण उंची घेतली। बाकी मेजरमेंट सेम असणार आहे। 5.5चा शोल्डर, सेम मुंडेची उंची, या पॉइंटला पण आपण सेम करायचं, अर्धा इंच आत जायचंय आणि या पद्धतीने। आता यात आपल्याला करायचं काय, आपण 8.5 चौथा पार्ट आणि यात आपल्याला पाठीमागच्या पार्टपेक्षा आणि आपल्याला यात अर्धा इंच एक्स्ट्रा हवंय। तर बघा, इथे आपल्याला आणि अर्धा इंच कापड इथे एक्स्ट्रा हवंय, कारण इथे टक्स जाईल, तर आणि आपल्याला अर्धा इंच आपण एक्स्ट्रा हवं। हे झाल्यानंतर आता खाली पण आपल्याला टक्स हवा, तर 7.5 कमरेचा चौथा पार्ट, इथून पुढे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि इथून पुढे मार्जिन आपल्याला हवी 2 इंचची। आता यात बघा, आपण कमरेचा चौथा पार्ट टाकलाय, यात आपण या पॉइंटला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलाय, या पॉइंटला आपण 2 इंचची मार्जिन ठेवली आहे। या पॉइंटला आपण 2 इंचची मार्जिन आणि यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलाय।
तर हा झाला आपला एक्स्ट्राला पार्ट पूर्ण ड्रॉ करून झालाय। आता या पॉइंटला आतल्या हातापासून 1 इंचची आपल्याला द्यायची आहे गोलाई। आता गळ्याचा जो घेरा आहे तो सेम 2.5 इंचावरती, पुढचा जो गळा आहे 6.5 घेऊया, 6 तयार होईल। इथे पण आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि हलकीशी गोलाई घ्यायची फ्रंट पार्टला। आता बघा आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा आहे, शोल्डर पॉइंट पासून 10 इंचावरती एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे। वरून आपण 10 इंचावरती एक पॉइंट ड्रॉ केला। त्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला बघा 4 इंचावरती एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे, 4। आणि ह्या 4 नंतर जो आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलाय त्या 1.5 ला बघा 1.25 इंच या पॉइंटला आणि 1.25 इंच या पॉइंटला, या पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचा आहे। 1.5 इंच मध्ये आपल्याला टक्स पूर्ण आडवा इथे रेडी करायचं या पद्धतीने। बघा आता इथे पूर्ण 1 नाही 1 आणि जस्ट 1 लाईन एवढा, आणि या पॉइंटला पण 1 आणि जस्ट 1 लाईन कमी एवढा आपण इथे आडवा टक्स घेतले। याला या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे। आणि जो मुंड्याचा पार्ट आहे त्या पॉइंट पासून या पॉइंटला 5.5 इंचावरती आपल्याला याला या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे आणि तिरकस हा टक्स हा पॉइंट आपल्या इथे कट होईल। या पद्धतीने प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे। जो साइड फिटिंग वाला पॉइंट आहे तिथे 1/2 इंच आत जायचं आहे आणि या टक्स पॉइंट पासून याला हलगसं राऊंड शेप द्यायचं या पद्धतीने। आता एक्स्ट्रा पार्ट पूर्ण ड्रॉ झालाय, याला आपण कट करून घेऊया। ते आपण बघा फ्रंट पार्ट पण आपला कट करून झालाय। आता स्लीव आपण इथे कट करून घेऊया। तर या पॉइंटला बघा स्लीव आपल्याला इथे फॅन्सी स्टिच करायची आहे, पण स्लीवची जी उंची इथे आपली जी मेन फॅब्रिक आहे त्याच्या काठावरती आपल्याला स्लीव इथे कट करता येईल। आता हे कसं, तर या पॉइंटला बघा इथे आपला हा जो काठाचा पार्ट आहे तो ब्लाउज मधून आधी आपण पूर्ण जो आहे तो आपण वेगळा करून घेणार आहोत। म्हणजे स्लीवची जी आपली कटिंग असणार आहे ती आपली इथे लक्षात येईल, अस्तरावरती आपल्याला ते लक्षात येणार नाही, तेवढ्यासाठी आपण जी स्लीवची कटिंग येते आपण इथे मेन फॅब्रिकवर करूया। त्यात आपल्याला करायचं काय, साडी आपली जो आपला साडीचा पार्ट आहे ते या पॉइंटला आधी तर आपण याला किंचित राहील असा एवढा आपण याला इथे कट करून घेऊया। एक साधारण आपली पाइपिंगचा जो रंग असतो जो दिसेल फक्त आपल्याला या पॉइंटला एवढी त्याला ठेवायची आहे। बाकी आपण इथे एक्स्ट्रा पार्ट इथे पूर्ण कट करून घेऊया। एक्स्ट्रा पार्ट आपण इथे कट करून घेतलाय। आता जो काठाचा पार्ट आहे याला आपल्याला पूर्णपणे वेगळा करून घ्यायचा आहे। आता बघा मी बॉटमचा जो पार्ट आहे आधी जेवढा आपला बॉटम आहे याची आपल्याला कटिंग करायची आहे। आता बॉटमचं मेजरमेंट आपल्याला कसं लक्षात येईल, एक्स्ट्रा आपला कापड जाणार नाही या हिशोबाने आधी आपण एक सिंगल बॉटमचं इथे कटिंग करूया। तर बघा बॉटम आहे आपला इथे, तर बघा बॉटमचा जो घेरा आहे तो 10 इंचाचा आहे। तर आपल्याला आता याची कटिंग कशी करायची, आपल्याला निमा पार्ट याचा म्हणजेच की 5 इंचावरती आणि त्यात एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच। आपण साईडला फक्त बॉटमसाठी हवे, वरचा जो घेरा आहे तो आपण एक्स्ट्रा कट करणार आहोत। ते एक्स्ट्रा इथे आपला साईडचा जो पॉइंट आहे तो एक्स्ट्रा वाया जाणार नाही या हिशोबाने आपल्याला 5 आणि त्यात मार्किंग आपल्याला हवी 1.5 इंचाची। तर साधारण 6.5 इंचावरती म्हणजेच पूर्ण 6.5 आपल्याला एवढी फक्त इथे पट्टीची ती बॉटम साठी आपल्याला इथे कट करायची। तर या हिशोबाने आता बघा एका बाहीसाठी आपण या पद्धतीने इथे पट्टी कट केली आहे। सेम आपण दोघही स्लीव साठी हवी आहे। तर यात आपल्याला करायचं काय, 2 बॉटम साठीचे जे ह्या पट्ट्या आहे ह्या मी इथे वेगळ्या कट करून घेते। काठाचा पार्ट आपल्याला इथे, तर बघा आता ह्या 2 इथे मी पट्टी रेडी करून घेतली। आता या पट्टीला आपल्याला करायचं काय,
बॉटमचा पार्ट आपला इथे रेडी आहे। याच्या पट्टीनुसार आपली बाहीची उंची इथे ठरणार आहे। तर या पॉइंट आपण करायचं काय, हा जो पार्ट आहे आपला हा बॉटमवाला पार्ट या पद्धतीने। आता याच्या आधी आपण बाहीची उंची इथे ठरवूया। अर्धा इंच मी आत ठेवली आहे। तर रेडीची स्लीव हवी आहे ती 9.5 इंचाची आपल्याला इथे तयार हवी। त्यात आपण आता काठाचं मेजरमेंट घेत या पॉइंटला आपल्याला 10.5 आपल्याला इथे घ्यायचंय या पॉइंट पासून। तर इथे बघा मी या पॉइंटला इथे एक लाईन ड्रॉ करते एवढे। आता हा जो उंचीचा जो मी पार्ट घेतला इथे, आता हा पार्ट आपल्याला सरळ एक पट्टी कट करून घ्यायची, कारण आपल्याला इथे पूर्ण पट्टी हवी एक्स्ट्रा। आपल्याला याच्यावर प्लेट्स टाकायची आहे, त्याच्यामुळे याची वेगळी कटिंग न करता फक्त एक सरळ पट्टीमध्ये हा पार्ट मी इथे कट करून घेते। आता बघा यात आपण फक्त एक सरळ पट्टी इथे कट केली आहे। आता याला आपल्याला करायचं काही 4 कापड त्याची घडी घालायची या पॉइंटला। आता तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून आपण इथे एक 4 कापडात मी इथे घडी घातली। आणि जी आपली नॉर्मल इथे स्लीव असते ती स्लीव आपण कट करूया। आणि जॉईंटचा जो कपडा आहे एक्स्ट्रा तो किती लागणार आहे तो आपण इथे पाहूया। यात करायचं काय, आधी जो आपला बॉटम आहे जो की आपण फिक्स इथे कट केला, या पॉइंट पासून वरती काखेतला मेजरमेंट टाकायचं एक 3 इंचावरती तिरकसचं। आणि इथून पुढे जी मुंड्याची चेस्ट पॉइंट आहे आपला 8.5 इंचाचा तो आपल्याला घ्यायचा आहे। आणि इथून पुढे मार्जिन घ्यायची 1.5 इंचाची। आता यात काय झालं, ही झाली आपली नॉर्मल स्लीव, ही आपली झाली आहे नॉर्मल स्लीव फिक्सवाली। याची आपली कटिंग करून झाली नॉर्मल स्लीव या पद्धतीने, ही नॉर्मल स्लीव आहे। आता यात आपल्याला घ्यायचंय एक्स्ट्रा का हवंय आपल्याला, कारण यात आपल्याला प्लेट्स टाकायच्या स्लीवला। तर मग या पॉइंटला आपलं होईल काय, आधी जी आपण फिक्सवाली स्लीव आहे तिला आपण कट करून घेऊया, मग आपण यात एक्स्ट्रा जॉईन करणार आहोत। आता इथे मी एक्स्ट्रा पॉइंट आपल्याला हवंय म्हणून मी एक्स्ट्रा इथे कट केलेले नाही, या पॉइंट आपल्याला एक्स्ट्रा हवी। तर ही आपली नॉर्मल स्लीव आहे। आता यात आपल्याला करायचं काय, जो आपला कापड इथे शिल्लक राहील, जो आपला कापड यातनं शिल्लक राहील तो आपल्याला दोघही पॉइंटने 4 इंच, या पॉइंटने 4 इंच आणि त्या पॉइंटने 4 इंच आपण सेम मेजरमेंट मध्ये इथे पट्ट्या 4 इंचाचे जॉईंट करून घ्यायचे।